नमस्कार मित्रांनो आपला ह्या चॅनलवरती हा पहिला व्हिडिओ आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला आणि अशाच मराठी चित्रपटांच्या अपडेटसाठी व मराठी नवनवीन चित्रपटांच्या नवनवीन जे काही छोटे मोठे अपडेट्स असतील त्या सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा। या व्यतिरिक्त आपलं एक हिंदी चॅनल देखील आहे ज्यावरती आपण हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा आणि इन्क्लुडिंग मराठी चित्रपट सृष्टीविषयी वेगवेगळे अपडेट्स देत असतो। परंतु मला वाटलं की एक स्पेशली मराठी चॅनल असायला हवं, कारण मला कुठेतरी असं फील होतंय की मराठी सिनेमा दिवसेंदिवस संपत चालला आहे। तर मी माझं मराठी सिनेमाप्रतीचं जे काही योगदान असेल किंवा जे काही मला करता येईल लोकांपर्यंत मराठी सिनेमा पोहोचवण्यासाठी ते मी ह्या चॅनल थ्रू करण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। तर तुम्ही मला ह्या प्रयत्नामध्ये साथ द्यावी मी अशी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। तर दोस्तांनो, येत्या 16 तारखेला एक खूपच चांगला चित्रपट आपल्या भेटीस येत आहे ज्याचं नाव आहे अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई। ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, मला बोलताना थोडंसं कन्फ्युजन होत आहे, कारण मी आतापर्यंत जनरली सगळे व्हिडिओज हे हिंदीमध्ये बनवले आहेत आणि हिंदीत बनवत असताना बाय डिफॉल्ट माझ्याकडनं तो प्रोनाऊन्सिएशन बाहेर येत आहे। त्यामुळे कदाचित मी महाराष्ट्रीयन असूनही माझं थोडाफार वरीखाली आपल्याला प्रोनाऊन्सिएशन जाणवेल, परंतु ऍडजस्ट करून घ्या। तर बोलूया आपण अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई या चित्रपटाविषयी। तर हा चित्रपट दिग्दर्शित आहे केदार शिंदेद्वारा, ज्यांनी यापूर्वी झाकू झुकू नावाचं एक मराठी रील स्टारला घेऊन चित्रपट बनवला होता। सूरज चव्हाण सोबत त्यांनी हा चित्रपट बनवला होता आणि हा चित्रपट फारसा काही चालला नाही, परंतु त्या चित्रपटानंतर त्यांनी वापस जो त्यांचा कोर पॉइंट आहे एक इमोशनल स्टोरी घेऊन ते आले आहेत आपल्या सर्वांच्या भेटीस। कहाणी या चित्रपटाची खूप सिंपल आहे। ही कहाणी आहे प्रत्येक घरातली म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यातली। खरंच मित्रांनो, प्रत्येक घरात असं असतं की सासू आणि सुनेच्या भांडणामध्ये नवरा पिसला जातो आणि तीच कहाणी यात दाखवली जाते। परंतु एक हलकासा ट्विस्ट या ट्रेलर मध्ये आपल्याला पाहायला भेटतो, जो पाहून मला असं कुठे ना कुठे वाटतंय की ही कहाणी थोडीशी वेगळी असणार। कारण इथे एका सीन मध्ये दाखवलं की निमृता ताई, जी प्रार्थना बेरेचं कॅरेक्टर आहे, त्यांच्या सोबत उभ्या राहतात, ते कुणाला तरी दगड फेकून मारतात आणि तिथे म्हणतात की हिने जरी केस माघार घेतली तर आता मी केस माघार घेऊ देणार नाही। म्हणजे काहीतरी असा इश्यू झालेला आहे प्रार्थना बेरेच्या लाईफ मध्ये किंवा इव्हन त्यांच्या सुनेच्या लाईफ मध्ये, ज्यासाठी ते तिचा स्टँड घेतात आणि तो स्टँड ते कशा पद्धतीने घेतात। इव्हन नम्रता ताईंचे मिस्टरांचं ज्यांनी कॅरेक्टर ऍड प्ले केलं तेही एका सीन मध्ये म्हणतात की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषामागे एक बाई असते, मग एका सक्सेसफुल बाई मागे एक बाई का बरं उभी नाही राहू शकत। म्हणजे डिफरंट थॉट सासू सुनांनी कसं असलं पाहिजे, त्यांचं नातं कसं असलं पाहिजे, हे नातं दाखवणारी हा चित्रपट होऊ शकतो। आणि हा चित्रपट आपल्याला 16 जानेवारीला चित्रपटगृहात पाहायला भेटणार आहे। तरी तुम्ही सर्वांनी हा चित्रपट पहा आणि आपल्या मराठी सिनेसृष्टीला सपोर्ट करा। मीही हा चित्रपट पाहिला आणि आपल्याला पहिल्या दिवशी पाहून याचा रिव्ह्यू नक्की देईल। आजच्यासाठी इतकंच, पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये। आणि प्लीज मित्रांनो, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण मिळून आपल्या मराठी सिनेसृष्टीसाठी काहीतरी करू, जेणेकरून जसं साऊथ सिनेमा जगभरात प्रसिद्ध झालाय तसंच आपलाही मराठी सिनेमा जगभरात प्रसिद्ध होईल। एवढंच, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।